साला आपलं नशीब किती खराब आहे सांगा बरं. आज घरी कोणी नसून बी मला सकाळी लवकर उठा लागला, काऊन की आईनं गावाला जाताना वॉर्निंगच तशी देऊन दिलाय मला. आई म्हणे मी वापिस येईपर्यंत गव्हाले पाणी देणं बी झालं पाहिजे आणि खत देणं बी झालं पाहिजे. म्हणून आज घरी कोणी नसून बी मी सकाळी 7 वाजताच वावरात चाललो. आता आई घरी नाही म्हटल्यावर डब्याचा काही विषयच नाही राहिला, मग पाण्याची बॉटलच घेतली भरून. आता येणारे 4 दिवस मला काही टेन्शन नाही, चांगली जिरणार आहे आता. बस गाडी घेऊन अर्ध्या मधात येत नाही तर गाडीने झटके दिले राहून पाहतो तर काय गाडीत तर पेट्रोलच नाही आपल्या. आता बेकार विषय झाला राव. आता ते तरी बरं झालं की गावाच्या जास्त दूर नव्हतो गेलो, नाही तर वावरात जर गेलो असतो ना मग तिकून लोटत जाणं लागली असती मला गाडी. आज आपल्या नशिबानं कशी काय साथ दिली मला काही समजूनच नाही राहिलं. चला जाऊ दे, जे होते ते चांगल्यासाठीच होते. जास्त विचार करायचा नाही, मस्त खायचं ब्याचं सट राहायचं. पेट्रोल टाकायच्या कारणानं मस्त सट नाश्ता झाला माझा. आता कसं दिवसभर टेन्शन नाही. तर खताची पोतळी बकेट बॉटल आणून निंबाखाली ठेवून दिली आणि मी इकडे काकाच्या वावरात आलो पाईप घ्यायसाठी. वावरात पाणी द्यायला आलो की सगळ्यात पहिलं काम हेच असते, इकडे तिकडचे पाईप जमा करा आणि ते जोडा. जोडणं झाल्यावर मोटर चालू करून द्या. आता पहिली लंबी गाडी भरेपर्यंत मी एक काम करतो, जेवढ्या गव्हाले आज आपल्याला पाणी द्यायचं आहे तेवढ्या गव्हाले खत फेकून घेतो. म्हणजे कसं मग दिवसभर मी मोकळा पाणी द्यासाठी. वावरातले कामं पाहायला जेवढे सोपी वाटतात तेवढे करायला नसतात बरं. बेकार थंडी होती दिवसभर.